नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. वर्धा जिल्ह्यातील देवडीत इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या गळ्यात बांधला शिवसेनेचा झेंडा. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यालाही अर्धवट बांधला रुमाल. अज्ञाताने केली खोडसाळपणा. काल मध्यरात्री अज्ञाताने देवडी बस स्टॉप जवळील भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासोबत केला खोडसाळपणा. आज सकाळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या ही बाब लक्षात येतात त्यांनी हा पुतळा पाण्याने स्वच्छ धुवून हारार्पण करत पोलिसांना दिले निवेदन. पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी किरण ठाकरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. माझी आणखी एक विनंती प्रशासनाला राहील. आपण बघू शकतो कोणी खोडसाळपणा केला माहिती नाही. चेहऱ्याला स्कार्फ बांधून गाठ बांधली आणि हा शिवसेना या पक्षाचा झेंडा सुद्धा त्याला बांधलेला आहे. हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. खरं तर प्रशासनाचं महापुरुषांच्या पुतळ्याकडे असलेलं दुर्लक्ष आणि या ठिकाणी कुठलीही नगरपालिका प्रशासन साफ करत नाही, पुतळ्याची निगा राखत नाही. गेल्या वेळी आम्ही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी या पुतळ्याची साफसफाई केली होती. माझी विनंती राहील प्रशासनाला, त्यात अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात. वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.